क्रिकेट सामन्यातली शतकं आपल्याकडे अगदीच चर्चा रंगवून गौरवली जातात। पुण्यातल्या एका योद्ध्यानं असंच शतक ठोकलंय। त्या शतकाच्या चर्चांमुळे सामान्य माणसंच नाही तर पोबारा केलेल्या गुन्हेगारांचीही बोबडी वळायची वेळ आली आहे। पाहूयात त्याच्या शतकाची गाथा। गेली वर्षभर ते झटतायत, रात्री अपरात्री घराबाहेर तपास करतायत। जीवावर बेतायची वेळ आली तरी धीरानं आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतायत। पोलिसांना गुंगारा देऊन लपून बसलेल्या गुन्हेगारांना शोधून काढतायत महेश निंबाळकर। पुण्याच्या डेक्कन पोलीस स्थानकात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेल्या निंबाळकरांनी गेल्या वर्षात तब्बल 100 फरारी आणि वॉन्टेड गुन्हेगारांना गजाआड केलाय। यांना चॅलेंजिंग म्हणजे यांनी तर यांच्या तर पूर्वीच्या पत्त्यावरती राहतच नसतात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे। आणि मग त्यांचा पूर्वीचा पत्ता तिथे जाऊन मग नवीन यांचा पत्ता शोधणं, नवीन त्यांचे कॉन्टॅक्ट्स काढणं, हे सर्वात पहिल्यांदा करावं लागतं। मग त्यानंतर मग त्यांचे कॉन्टॅक्ट्स काढल्यानंतर मग त्यांच्यापर्यंत पोहोचतो आपण। आणि त्यांचा नवीन पत्ता मिळाल्यानंतर सुद्धा जर आपण फॉलोअप ठेवताना जर त्यांना लक्षात आलं की आपल्याला परत शोधता येते, तर ते पुन्हा तिथूनही ते राहतं सोडून दुसऱ्या पत्त्यावर जाण्याची शक्यता असते। पुण्याप्रमाणेच निंबाळकरांनी पिंपरी, पुणे ग्रामीण, मिरज आणि सांगलीमधील फरारी आरोपींना जेरबंद केलंय। वैशिष्ट्य म्हणजे निंबाळकर यांना अद्यापही पोलीस विभागाचं शस्त्र मंजूर नाही। निशस्त्र असतानाही अनेक गुंडांचा त्यांनी सामना केलाय आणि त्यांना मोठ्या खुबीनं पकडलंय। यात 36 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा प्रभाकर कांबळे, 22 वर्षांपासून फरारी अब्बास अली इराणी, 16 वर्षांपासून फरारी शशी गोविंद मारवाडी कुंभार यांसारख्या गुंडांचा समावेश आहे। जे गुन्हे आता संवेदनशील आहेत, अशा संवेदनशील गुन्ह्यातल्या त्या आरोपींच्या बाबतीत पाठपुरावा करण्याबद्दल आम्ही त्याला आता सांगितलेलं आहे आणि मॅक्झिमम ते प्रयत्न करून त्यांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे की ह्या 31 मार्चपर्यंत कुठं ना कुठंतरी असा एखादा महत्त्वाचा सेन्सिटिव्ह गुन्ह्यातला आरोपी त्यांनी पकडावा, अशा तऱ्हेने त्यांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे। अब तक 56 म्हणता म्हणता महेश निंबाळकरांनी सेंचुरी मारली आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संवेदनशील गुन्ह्यातील फरारी आणि वॉन्टेड आरोपींना शोधण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे आणि लवकरच त्यांना शस्त्र देखील पुरवण्यात येणार आहे। त्यामुळे निंबाळकरांच्या चापड्यात कोण कोण अडकतंय हे लवकरच समजेल। कॅमेरामन सुनील डांगेसह नम्रता वागळे, साम टीव्ही, पुणे।